रामकृष्ण हरी नर्मदे हर. जगद्गुरु तुकोबारायांच्या या आषाढी वारीमध्ये ते सर्व वारकरी चालत असतात. सगळ्यात महत्त्वाचं ही वारी म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तपाला आणि साधनेला फार महत्त्व दिलेलं आहे. तशी ही वारी आहे, ही आषाढी वारी तपोनिधी नारायण महाराजांपासून त्यांच्या वडील जगद्गुरु तुकोबाराय अशी असलेली ही परंपरा पुढे चालू आता आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा असलेला हा सोहळा ही लोकांताची साधना आहे. आणि या लोकांताच्या साधनेमध्ये हे सर्व वारकरी येत असतात. वारी हा विषय काही फार वेगळा नाहीये. संतांच्या पाठीमागं संतांची पावलं ज्या ठिकाणाहून चाललेली आहेत त्या पावलांवरती आपला पाऊल ठेवून संतांच्या संगतीत संतांच्या भजनामध्ये रंगून केलेली लोकांताची साधना म्हणजे वारी. अतिशय वेगळा विषय हा नाहीये. समजून घेतला तर फार समजून नाही. दुसरी गोष्ट परतीचा प्रवास, यावरती काही बोलण्यापूर्वी परतीचा प्रवास नेमकं म्हणजे काय. 2.5 ते 3 लाख लोक आज जगद्गुरु तुकोबारायांच्या सोहळ्यात चालत होती. पण परतीच्या प्रवासामधील हे जे लोक आहेत हे अगदी 2-2.5 लाखाचं 2% जर केलं तर कमीत कमी हजाराचा सुद्धा आकडा भरत नाही. एवढे लोक फक्त परतीच्या प्रवासाला असतात. यामध्ये परतीच्या प्रवासासाठी भजनी मंडळ आणि त्याचप्रमाणे विनेकऱ्यांना मात्र नियम चालण्याचाच आहे. विनेकऱ्यांनी भगवान परमात्म्याला जगद्गुरु तुकोबारायांना देहूवरून जसं पंढरपूरला नेलेलं आहे तसं पंढरपूरहून परत संतांच्या गावाला जाण्याकरता ही पंढरीची परतीच्या प्रवासाची वारी ही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं परतीच्या प्रवासामध्ये त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या अक्षरावरती ज्याचं प्रेम आहे त्या साधकाला जगद्गुरु तुकोबारे अतिशय मोठा फळ त्या ठिकाणी देणार आहे. रामकृष्ण हरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं परतीची वारी करत असताना किंवा जाण्याची वारी करत असताना वर्म जाणून केलेली भक्ती ही जीवनामध्ये फार महत्त्वाची ठरते. म्हणून मायबाप आपल्या जीवनामध्ये वर्म जाणून भक्ती करा. आणि भक्ती करत असताना जे ज्ञान प्राप्त होईल ते आपल्या आचरणात आणलं तर नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये जो नरदेह आपल्याला मिळालेला आहे त्यामध्ये आपण आपलं जे मनुष्याचं असलेलं कर्तव्य आहे ते नक्कीच पार पाडू. म्हणून मायबाप असलेली ही जगद्गुरु तुकोबारायांची असलेली वारी. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवट सांगून जाईल की माऊली आणि ज्ञानोबारायांची असलेली ही वारी तपोनिधी नारायण महाराजांनी केलेली सुरू ही वारी आहे. आणि त्यामध्ये तपोनिधी नारायण महाराज देहूवरून आळंदीवरून पंढरपूरला असा असलेला आषाढी वारीचा सोहळा त्यांनी चालू केलेला आहे. आणि मग त्यामध्ये पुढं काही वर्षांनी सोहळ्यात पब्लिक जास्त होऊ लागलं. त्यामुळे हा सोहळा एका बाजूने बारामतीने जाऊ लागला, एका बाजूने सासूर करून जाऊ लागला. पण त्यामध्ये आजही जी परंपरा तपोनिधी नारायण महाराजांनी केली होती तीच परंपरा आज देवकर परच्या परंपरेतील सर्व विश्वस्त असतील त्यांनी आज ती चालू ठेवलेली आहे. आजही जगद्गुरु तुकोबारायांच्या रथामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या चांदीच्या पादुकाच्या खाली आजही माऊली ज्ञानोबारायांच्या असलेल्या पंचधातूच्या पादुका आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मायबाप असलेला देहू ते पंढरपूरचा हा वारी सोहळा आहे. यामध्ये आजही माऊली आणि ज्ञानोबांची असलेली ही पालखी आज पंढरपूरला जाते आणि पंढरपूरहून पुन्हा देहूला येते. म्हणून या वारीचं फार महत्त्व आहे. अशी असलेली जगद्गुरु तुकोबारायांची माऊली ज्ञानोबारायांची असलेली ही पालखी हे सर्व वारकरी परतीचा प्रवास करतात. परत देवाला त्या ठिकाणी पंढरपूरला नेतात, पांडुरंगाचं दर्शन करतात. आणि पांडुरंगाला दर्शन करत असताना 3 दिवस त्या ठिकाणी मुक्काम करून काल्याची लाई घेतात आणि त्या ठिकाणी आपला परतीचा प्रवास चालू करतात. मन मायबाप त्या पंढरपूरवरून जात असताना आणि पंढरपूर सोडत असताना आपलं माहेर सोडायचंय आणि सासरकडे जायचंय तर अंगाला काटा येतो, डोळ्यातून अश्रू येतात. माझ्या देवाला त्या पांडुरंगाला सोडून आम्ही आज परतीच्या प्रवासाला निघलेलो आहोत. आज त्या गाड्या वारीच्या ज्या होत्या त्या चाललेल्या होत्या. सर्व मायबाप वारकरी त्या टेम्पोमध्ये बसलेले होते. सर्व त्या गाड्या मागे निघत होत्या. पण डोळ्यात अश्रू आणि अंगावरती काटा आल्याशिवाय राहत नव्हता की वारकरी आज इतक्या गंगामध्ये त्या आषाढी वारीमध्ये रमलेले होते. पण रमत असताना सुद्धा हा आनंद सोडून आज आपल्या घरी चाललेलो आहोत. मायबाप सगळ्यात शेवटचं सांगून जाईल की 15-20 दिवस आपण ही वारी करतो पण इथं जे ज्ञान प्राप्त करतोय ते आयुष्यभर आपल्याला स्वीकारायचे आणि त्यातूनच आपल्याला आपलं जीवन सुधारायचं. त्याकरता असलेली पंढरीची वारी ही आपल्याला आपलं घर सोडून आपल्याला या ठिकाणी येता येतं. हे फक्त आणि फक्त आपण चांगले विचार शिकावेत आणि त्या भगवान परमात्म्याची दैव शक्ती आपल्यामध्ये प्राप्त व्हावी. आपल्याला देवत्व पण प्राप्त होऊन
आपल्या जीवनाचा सुखाचा प्रवास करावा एवढं बोलतो. आणि वारीमध्ये किती बोलावं, फार बोलण्यासारखं आहे, पण वेळ कमी असल्यामुळं तेवढीशी माहिती देतो. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. कथनारी रामकृष्ण